ह्या नौकरांना काम सांगून काय उपयोग नाही. लग्नाला गेलाय 8-15 दिवस झालं तिकडच गायब आहे. सगळे काम मला करावी लागायला लागली. कवा येतोय कोणाच ठाऊक. आला म्हणजे बरं झालं. म्हणजे माझ्या डोक्याची जरा कामाची कलई कमी होईल. वैताग आलाय मला काम करून करून ह्या कामाचा. अरे अरे बरं झालं बाबा. झालं का सगळं लग्न फिरण्याचं उरकलं का? सगळं लगीन बेगीन उभं राखलं. तुझीच वाट बघत होतो मी. भक्ती काय तोंडा का पाया पडली. असू दे असू दे असू दे असू दे असू दे. माय बायको ये. बर 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 बर. मामाची पुरच केली बघा. बरं केलास. लग्न फिरणं कसं झालं? लग्न चांगलं झालं, सगळं व्यवस्थित झालं बघा. पैसे पुरले का? नाही पाटलाकडूनच घेतलं होतं पैसे. कमी पडले नाही ना? नाही कमी नाही पडलं, उलट उरलेला पैसा आहे. मी राहू दे राहू दे राहू दे. तुला होतंय पुढच्या कामाला. पुढं कमी जास्ती पडल्यावर तुलाच लागणार आहे ते पैसा. म्हणूनच म्हणलं 2 पैसे आता शीला सोबत आणली. माझ्या संगतीला बी होईल आणि कामाला बी थोडा हातभार लागेल. असू दे. बर. आई म्हणली 2चं 4 हात केलंय तर जातीला बी संग नाही. बर. तिला तेवढं मग तिचं 2 पैसे वाढून द्या. घेईन रे. आता तू आणलास तर म्हणल्यावर माझी जबाबदारी आहे. तू नको टेन्शन घेऊ. आता तुला काय कधी कमी पडू दिलंय का मी? मग आता पुढचं हिला कुठं कमी पडू देणार आहे? आता तुझी काय आणि माझी काय एकच झाली की. मग मालकांच्या वावरात काम करशील ना तू? आपलं शेत काय कमी आहे वय? करीन करीन. आणि आता त्या कोपटात सारखं तिथं राहू देत जाऊ नको. एवढी देखणी बायको आहे. तो आपलं बांगल्यावर नेऊन ठेव तिला. अरे मालकीन बाई संग बी थोडंफार तिचा टाइमपास होईल. मग बघ बर किती खुश झाले तुझी बायको. तिचा बाप म्हणला पुरीला बांगल्यात ठेव. मग माझ्याकडे कायच गरीबा पैका आले. तुम्ही हे सोन्यासारखा शब्द बोलले माझ्यासाठी लय मोठे बघा. मग म्हणूनच म्हणतो पाटील आम्हा दोघाला बांगल्या होईन का जागा? अरे तुला कशाला? तुला आपल्या शेतातली कामं करायचीच असते ती की. बघ धनी असं काय ते तुम्ही नाही का सोबत? ते बघ धनी त्यांचं ना काय माझं ऐका ना. काय करू? मी एकटी कशी राहणार बंगल्यावरती? मला बी एकटं नाही ना कर मत म्हणून तर काय म्हणते ती म्हणती बंगल्यावर मी येईन. आज झोपडतच राहिलो असतो, नाही तर बंगल्यावर दोघं बी राहिलो. माझ्याशिवाय करमत नाही तिला. अरे तुला सवय आहे झोपड्यात राहायची. ती देखणी पोरगी आहे, तिला कुठं झोपड्यात ठेवतोस? करमत नाही माझ्या. आता घरी मालकीन बाई आहे ना, तिच्या संग गप्पा पेप्पा मारत मारत काय तिला बी मदत करल. शेतात बी काम करायचं असलं तर तिच्या संग शेतात येईल. ऐक मी काय म्हणतो, तू कशाला काळजी करतो रे? रड नको. मी ना आधी मध्ये येत जाईन बंगल्यावर चक्कर माराय. अगं मालक लय चांगलं बघ. बघ हे ऐक, तिला रडू देऊ नको. तुला जेव्हा वाटेल तेव्हा 1-10-5 मिनिटं यायचं, आपलं तिला बोलायचं, निघून जायचं. बरोबर. अगं तुला घरी ठेवण्यापेक्षा बंगला आता जवळच आहे की. मग 5 मिनिटाच्या अंतरावर बंगला आहे. तो आवाज दे. गप गप जा तुम्ही. मालक बरं ऐक, आता हे बघ, ही कामाचा पिट्टा माझ्याकडे एकट्यानं पडलेला आहे. मला आता कटाळा आलेला आहे. ती जनावर आहे ती, तेवढी पाणी पाजून घे आणि पुढचं राहिलेलं काम तुला माहितच आहे. ती काम तू कर, मग बाकीचं हिला मी घेऊन जातो. तिला नेतो काम. कशाला? अरे तिला शेतातले बी कामाचं कुठं तुला एकट्यावर कशाला सोपवायचंय? तिला दाखवत दाखवत देतो की मी बंगल्यावरती. आताच नेताय बाई. हे बघ ऐक, तिला आहे ना इथलं शेतातलं आपलं काय बाकीची कामं दाखवितो आणि तसंच तिला बंगल्यावर नेऊन मालकीनबाई पैसे सोडून येतो की. बर तर तू तुझी कामं कर. तुझा बंगल्यावर मी काम उरकून आलो. आता काय ह्याला किती बारा सांगायचं? तू आपला जातो का नाही तुझी कामं करायला? धनी लवकर या. ऐक ऐक पोरे, इकडे ये अलीकड. तू कशाला काळजी करतीस? सावकाश सावकाश पडशील. तू आता काय काळजी करायची नाही, मी आहे ना. तुला कुठली बी गोष्ट कमी पडू दिली देत जाणार नाही माझ्याकडून. सगळं तुला मिळेल. फक्त आपलं सांगल तसं ऐकायचं. दाखवू का तुला पुढचं शेत फीत आपलं इथलं? चल. माझ्या धनी लय दिवस झाले इथं काम करतेत वाटतं. लय दिवस काय, तो लहानाचा मोठा झालाय आपल्याकडं, माहित आहे का? आणि सगळी शेताची जबाबदारी त्याच्यावरच आहे. त्यामुळे तुला बी आता ती जबाबदारी बघायची. मी का बघू? आता तू बघायची नाही म्हणजे कोण बघणार मग?
हा माझं धनी करतात ना काम. आता त्याच्या बरोबर तुला बी आहे ना लक्ष ठेवावंच लागणार आहे बाबा. हा बंगल्यावर नेताव ना. मग बंगल्यावर जाऊच की. आता बंगल्याच्या आधी आपण तुला समजावतो की सगळं काय. हा. हा आणि तुला माहित आहे का मी बऱ्याच जणांना आहे ना अशी बरीचशी मदत केलेली. आता तुला पण तशीच त्याला पण मदत केली तेव्हा तू पण आता इकडे आलेली आहेस. हा हा का? मग अलीकडे ये की जरा सांगतो तुला सविस्तर. ऐका येते मला. ऐकायला येत आहे ना. हे बघ इकडे ये. त्याला आहे ना मी सगळ्या तिला गरजेचं अंगाला हात नका लाव. मला कस तर होतंय असं घाम आल्यागत, उलटी आल्यागत होतंय. उन्हाळा आहे उन्हाळा त्यामुळे तुला उलटी होते. काय खाल्लं नाही ना शिळं पाकत असलं काय यानं खाऊ घातलं नाही ना. नाही. हा मग तसलं काय खायचं नाही. सरळ चांगलं चांगलं खायचं असेल सरळ बांगल्यावर यायचं आणि तिथं खायचं. कधी पण तसलं घाणेरडं खायचं नाही. त्याला सवय शेतातली कामं करत करत काय बी खाते व तब्येतीचं फार खराब करून घ्यायचं नाही. तर एवढी चांगली तब्येत दिली म्हणल्यावर त्याचा उपयोग व्हायलाच पाहिजे की नाही सांग बरं. हा तसे माझे धनी मला सर्व चारतात ते पण दिवसभर टायमिंग भेटत नाही ना. हे बघ धनी चारतेत ना. आता त्याचं काम झालं. आता इथून पुढे मी आहे की आपलं कशाला बांगला एवढा सगळा काय खायला प्यायला सगळं मिळेल आपल्या इथं. हा मी असताना कशाला टेन्शन घ्यायचंय. तो त्याची कामं करेल. तो आपलं बांगल्यावर काम करत करत आहेच की मग मी आहे की नाही. आणि आता हे बघ काय टेन्शन घ्यायचं नाही काय नाही. काय लागेल तेव्हा मला सांगायचं मी असतोय. आणि सगळं शेतात आपलं काय करू वाटलं काम करायचं नाही तर नाही करायचं. काय टेन्शन घ्यायचं नाही. हा हो. आणि हे बघ मी काय म्हणतो इकडे काय म्हणतो. लागले मला. काय लागलंय काय लागलंय. असू दे शेतातले कामं करत करत लागत असतं. आता काय तुला लागणार नाही. हा आणि आता इथून पुढं मी धनी हे बघ धनी गेलाय जाऊ दे. थांबा ना. ऐक 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 त्याला पैसे दिले तुझं लग्न करायला त्यामुळे तो आता टेन्शन घ्यायचं नाही. पैसे फेडावं लागणार आहे त्याला. तवर तू माझ्या ताब्यात. काय काय होतंय आम्ही दोघं सोबत करतोय सोबत येतो बंगल्यावर. तू कशाला काम करायचंय मी असताना इकडे. आता हे उद्यापासून मी कशासाठी कुठं फसले मी देवा. काही फसायचं नाही. हे बघ माझं धनी हे बघ आता आहे ना मी अशा किती जणांना पैसे दिलेले ती आणि किती जणांना मी माझ्या कामाला लावलेला आहे. तू तर काय ग तुझ्यासाठी तर मी त्याला 5 लाख रुपये 5 लाख रुपये दिले तुझ्या नवऱ्याला. दलिंद्र तुझ्या पैसा मुतला कुत्रा तुझ्या वे मुतला कुत्रा असल्या पैशाचे मला धनी कशी पैसे वसूल करून तुला बी वसूल करतो का नाही बघ. आणि कसा त्यानं काम करतोय ना माझ्या बी शेतात बघतो मी.